तर हे बघू शकता सुंदर असे मोदक नाजूक रेवणी हाताने बनवलेले, नाजूक पाकल्या, नाजूक मोदक. मोदक कसा वाटतं? लय भारी, जबरदस्त. मीच केल्या. हे बघा लय भारी आहे. कमेंट करून नक्की सांगा. नाही ना? हॅलो, नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आज आम्ही ना मोदकांची रेसिपी करणार आहोत, मी आणि रेणू दोघीजणी मिळून करणार आहोत. कारण की आम्ही इंस्टाला ना रील टाकलेली आपल्या मोदकाची, तर खूप व्हायरल झाली ती, मिलियनवर गेली. 2 मिलियन आहेत ना वाटतं, काहीतरी जास्त आहेत, 2 मिलियनच्या पण जास्त आहेत. तर सगळ्यांचे मला कमेंट येत होते की कसे करतात आई, तर कसं उकलून घेत आहे, सगळ्या म्हणजे प्रश्न विचारत होते. तर मी एकच रेणू आपण बोलली का चला आपण मग रेसिपीज करूया, नाही ना? तर कसं आहे, भरपूर कमेंट आलेल्या मला का कशा करतात आई, काय करता. तर आम्ही ठरवलं की आपण ना रेसिपीज टाकूया यूट्यूबला ना. तर चला मग करूया, घेऊया. हे बघा रेणू काय घेतलं आहे सामान. वला नारळ हां, किसून, गूळ घेतलाय, ओके. घी आणि काजू बदाम, दूध आणि वेलची. आता बनवायला जेवूया ना मग. बनवायला घेऊ. चल, हे बघा गॅस चालू केला रेणू, ठेवले कढई तापाला. काय घेतलं रेणू आता. आणि नारळ पाणी अच्छा, नारळाचाच फोडलेला. फोडलेल्या. नारळाचं पाणी टाकलंय, हम्म. गूळ टाकते. गूळ टाकते. हे बघा, बोला. गूळ विकलत ठेवायचं जरा. हा, विकलत घेतलंय. तरी किती मिनिटांनी ओली हो. होईल 5 मिनिटं. 5. बोल, काय बोलतं. काय नाही, काही कसे डायरेक्ट गुळ टाकतात, पण आपण कसं नारळाचं पाणी असतो ना, त्याने गुळ टाकतो. अच्छा, असं आहे का. हे बघा मस्त असा उकाला आलाय गुलाला. आता काय टाकतं. जर असं हे होऊ, अजून होऊ दे का. थोडा घट्ट होऊ दे ना. थोडा घट्ट होऊ दे. हे बघा मस्त जरासा झालंय. आता टाकतं चव. हे टाकतंस नारळ किसलेला नारळ. खोबरा टाकून घेते वला. हा, आधी हे असं बघा मस्त टाकून घेतला रेणूनी खोबरा. हा, आता परत मिक्स करून घेते. तसं खाते ना. हा, आता तरी किती मिनिटांवर रेणू चव येईल. आता 5 मिनिटात होईल लगेच. भारी दिसते. तरी अजून कलर येत दिला ना. आताशीच टाकले आपण खोबरा, हलती. मस्त, लय भारी ना. सगळ्यांनी या मोदक खावाला. काय वर्षी या मोदक खावाला, कारण की लय प्रेम भेटलंय आपल्या मोदकाचे ना. पुढे हो. हा रेणू काय बोलतं. लय प्रेम भेटलंय खरंच. पण सगळा ई करताय नाही ना. लय भारी करतं मोदक खरंच. चौमिनी शिकवले ना तुला. चौमिनी शिकवलंय ना. नाही तिची तीच करतं, भारी करतं. आईकडनं शिकून घेतले. सुकेल जरा फास्ट गॅस ठेवायचा. हा, फास्ट गॅस ठेवायचा. 5 गॅस ठेवले तिने. 2 मिनिटं. 2 मिनिटं आणि मग घाटली मारून घ्यायची, कारण की मग चव सुकतं ना काय ग. म्हणजे पाणी असतं तो आटून घेतं. अच्छा, बघा आता काय टाकतं. थोडासा घी टाकते. घी टाकते. हे बघा थोडंसं घी टाकून घेतला. मस्त, लय भारी वास मस्त येते ना. कैसा वाटते रेणू. आता काय घेतलं रेणू टाकायला. काजू बदाम टाक. काजू बदाम टाकली. परत गाठलून घे. ही बघा वेलची पावडर. परत गाठलून घेते.
असा मस्त वास सुटलाय. लय भारी वास सुटलाय ना. हे बघा मस्त दिसतंय ना. हे बघा पाणी आटला मस्त सुकली ना चव आली वाफ आली. तर आता नाही झाली आता. झालं. आता झाकण ठेवूया. हे बघा हे बघा मस्त वाटते ना. ही बघा झालं ना. आता झाकण ठेव. आता उकळवण्याची तयारी करूया ना. आता हा. साईडला ठेवू. ते साईडला ठेवतंय आणि आता उकळवण्याची तयारी. हे बघा तांदळाचं पीठ घेतलंय आणि दूध घेतलंय आणि पाणी. आता आपण उकळवून दांडायला घेऊया. पाणी टाकते. 1 ग्लास घेतलाय पाणी. हे बघा मीठ टाकलंय. आणि दूध का घेतलंय माहितीये का मी, कारण की टेस्ट पण चांगली येते मोदकांना आणि सफेद एकदम पीठ पण एकदम सफेद दिसतं आपलं ना आणि चव पण एकदम भारी येते म्हणून आम्ही दूध टाकतो. तर तुम्ही टाकता का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही पण नक्की टाकून बघा. लय भारी चव लागते. हे बघा दूध. हे बघा हे बघा उकळून आलंय. ते पहिला आधी टाकून बघायचं, हळूहळू टाकायचं आणि मग गाठलायचा. म्हणजे जसा लागल तसा घ्यायचा. आता मी परत टाकते जरासं, कारण की एकदम पण आपल्याला सुटमुट्टा नाही पाहिजे पीठ. त्याच्या पाकळ्या आहेत ना त्या वळणार नाही ना. चिकट पाहिजे थोडा. हे बघा झाला. जास्त पण सुटमुट्टा नका करू, म्हणजे जास्त कमी पाणी आणि जास्त पीठ नका घेऊ, नाही तर पाकळ्या वळणार नाही, मग त्या फाटतात बाजूने. चला गॅस बंद करून घेऊ. हे बघा आता लगेच थंड करून घेऊया आपण. थोडा थंड झाला का लगेच मळून घ्यायचा. जास्त पण थंड नाही करायचा, तो कसा मलाला जरा हार्ड जातो. थोडा थंड होत आला ना का लगेच मळून घ्यायचा. गार करते. वाफा कशा निघतात डेंजर. या मोदक करायला नाही शिकवेल मी शिकवीन. परत नुसता धावते. सगळा मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. रेणूने करायला सुरुवात घेतली. मोदक रेणू का होतील हा. हे बघा पहिला मोदक बनवायला घेतलंय. हे बघा मस्त पाती येते ना. काय बोलतात चालीला. पारी बोलताना आपण चाली बोलतो. अच्छा मस्त येते बघा. फाटते. हा मग तेच आहे ना, म्हणून मगाने बोललो ना का सुटमुड्डा नका उकळून घेऊ, म्हणजे पाणी कमी आणि पीठ जास्त नका टाकू. मस्त केली. मला कवा असं भारी जमतील. यायचं गोलच नव्हत. हे बघा झाली ना. आता आता सारण बनवूया खोबऱ्याचं. हा घे. लय भारी. मला कवा जमतील अशा. याला काय बोलता ना मी. आपण चाण्या बोलतो. चाण्या नाही डिझाईनला. हा मग त्याला हा पाकल्या ना. पाकळ्या. पाकल्या ना. हा ते मला वाटलं ह्याला
पाकळ्या बोलतो. गणपती बाप्पा पण खुश होत ना. मस्त. आता हे बघ असं खाली पकडून. काय बोलतं जरा जोरान बोल. हे असं खाली असं हे करून वरती प्रेस करत जायचं. हा थोडं 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 हलू हलू हलका हलका, मग ते असं एकत्र येतं ना. हे बघा, हे बघा तयार आहे आपला मोदक. लय भारी. चला, पहिला मोदक आपला रेडी झालाय. सुरुवात झाली ना. आता सगळे करून घ्यायचेच. मस्त. काय वाटते? मोदक डबल. हे बघा खाली कर आज. हे बघा डबलचा मोदक. काय ना काहीच चाललेलं असतं इथं. तिला सांगला सिंगलचा मोदक कर. सिंगलचा मोदक झाकून ठेवला नाहीस टोपलीच्या खाली. हा, टोपलीच्या खाली झाकून ठेवलं कारण की एसी चालू आहे. किती शानी नाही नू. एसी मोदक करते. गरम होत गरम होतंय आम्हाला ना, म्हणून आम्ही एसी मोदक करतो. आई झोपेची उठली होती. तुमचं काय चाललंय? मोदक कसा वाटत? लय भारी, जबरदस्त. मीच केल्या. हे बघा लय भारी. कमेंट करून नक्की सांगा. नाही ना, खरंच कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला तो डबलचा मोदक कसा वाटला तो, आणि आपले हे पण मोदक कसे वाटले ते नक्की सांगा. सुनताला दिलंय केशर लावायला. काम चाललंय सुद्धा. थोडासा चाळणीला तेल लावून घ्यायचं. हो का. आता हे मोदक ना मी तेल ना लावणार, असेच ठेवते. व्यवस्थित मस्त लावून घ्यायचे. मस्त झाले ना. गणपती बाप्पा खुश होणार आहे नो ना. काय बोलतो? मला आवडं भारी जमलं असं विषयच नाही. हा हा, आहे ठेवू का? डबलचा. हे डबलच्या याला बाजूला नको रे. काय वजन गत पडला बिडला तर हे ठेवू का इथं? एक करंजी केली त्यातच. करंजीला पण हे केलंय. आता आपण मस्त केशर लावून घेऊया. एक एक. आता सगळ्यांना केशर लावून घ्यायचं. तर हे बघा तुपात पाणी ठेवलंय ना. आणि आता त्याच्यावर मोदक. आणि आता हे मोदक आपण किती मिनिटं ठेवायचे माहिती का? 20 किंवा 25 मिनिटं बस झाली ना. आता झाकण ठेवते. 20 किंवा 25 मिनिटात होऊन जाणार. हे बघा आता बघूया आपण गॅस. हे बघा लय भारी, खतरनाक ना. हा, लय भारी. तर रेणू काढायला घेतल्यात मोदक. रेणूच्या जवळ मी पण हात लावतोय. नाही गरम हात. हालो हालो काढ जरा. चहा पिलास का मग? किती वाजलं व? 6 वाजलं रेणू. कॉफी करायला घेतलं ना. टाइमपास चाललं आमचं. हॅलो 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 किधर जा. कुठं जायचं तर नाही. तर हे बघू शकता सुंदर असे मोदक नाजूक रेणूंनी हाताने बनवलेले. नाजूक पाकल्या, नाजूक मोदक. आणि आता मी हा मोदक खाणार आहे. एक नंबर. कसे झालेत? खाऊ दे. मी सांगतो कसं झालं ते. एकदम भारी ना. एकदम काय बोलून शब्दच नाही बोलायला. आवडून भारी झालं. कशी वाटली रेसिपी का? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या आणि मोदक खायला या आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया.